तर पोट्टे 3 दिवस झाले होते मी हार्वेस्टरचे मागं लागून होतो. तर आज आलं तर फायनली आपल्या वावरामध्ये हार्वेस्टर. पण तुम्ही काही असे म्हणून पाहिजे मी सगळं तुम्हाला पहिले पण सांगतो. तोपर्यंत तुम्ही गॅप फॉलो करू. तर काय म्हणता पोट्टे सकाळी अडच्या पण उचलला आणि टाकला मला त्याच्या गाडीवर. तो म्हणे चाल म्हणे माझी शिवेचा दे म्हणे खतरा व्हिडिओ काढून. बरं बा म्हणलं मी रेडीच आहे म्हणलं कोणत्या कामासाठी. नाहीतरी घरी बसल्या बसल्या काही गमत नाही म्हणलं. आणि आलो वावरामध्ये बसलो क्लिपा काढत आडव्या उभ्या वरच्या खालच्या तिरप्या तारप्या. आणि मग पोट्टे तुम्हाला जर का जेसीबी वावराच्या कामासाठी लागत असेल तर या हॉटबॅगला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर स्क्रीनवर दिलाच आहे. आणि मेन गोष्ट तुम्हाला जर का जेसीबीचा व्हिडिओ पाहता असेल तर पहिले आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. व्हिडिओ अपलोड केला आहे जाऊन पाहून घ्या. व्हिडिओ दिन काढून निघून आलो घराकडे आणि कपडे चेंज केले निघलो कळम जासाठी. कळम टायपिंग करून आलो आणि मग बसलो मॅथचं प्रॅक्टिकल लिहत. का करतं भावा व्हिडिओ काढून आणि इकडे तिकडे हिंडला नाही जमत ना भावा. काही ना काही अभ्यास करायला लागते. आणि मग 5 वाजेपर्यंत अभ्यास केला. आणि मग दादा म्हणे चाल म्हणे आपल्या वारामध्ये आता हार्वेस्टर येऊन राहिलं म्हणे. बरं बा म्हणलं चाललो आलो मग आपल्या वारामध्ये आल्याबरोबर इकडे पाईप होती हे घेतली एका साईडला लावून. म्हणजे कसं हार्वेस्टर चाले जागा घेतली सेट करून. आणि मग इकडे आलो जरासं गावापाशी इकडे बांध घेतला एक फोडून. म्हणजे जरा जास्तच मोठा आहे वाटते हार्वेस्टर. आणि इकडे आम्हाला बांध फोडता संध्याकाळी पण झाली होती. आणि मग इकडे कॅमेरा करतो तिकडून हार्वेस्टरही आलं वाटते बादच्या बादच. आणि मग त्या हार्वेस्टरला मागं घेऊन आलो गावाकडे. आणि तो बिल्ला रप गहू काढण्यासाठी पार भक्का अर्ध्या घंट्यात पार गहू सप्पास करून टाकला. आणि मग गहू घेतला आपल्या फारीमध्ये टाकून. पहा भाऊ कसा आहे गहू अब दिख रहा ना. मी पहिले जसं दिखना चाहिए था चिकना आणि एक टप टाकला आणि डबल गेले त्यांनी गहू कापासाठी. आणि तेवढं चालता वैभव भाऊ. म्हणजे आता माझ्या वारातला हार्वेस्टर त्याच्या वारात न्यायचं असं ना म्हणून आलता तो. आणि तो जरा जास्तच करत जायचा येऊन जाऊन मला व्हिडिओमध्ये घे म्हणत जाई. आणि मग गहू झाला काढून आणि गहू घेतला फारीवर टाकून. तर पुट्टे एवढा गहू झाला पुट्टे आपल्याला. आणि मग वैभव होतो जरा जास्तच करत जायचा येऊन जाऊन माझ्या वारात चाला म्हणे. मग झालं भाऊ आपलं काढून. आणि वैभव भाऊ गेला हार्वेस्टरवर जाऊन बसला तिथं. आणि मग आता ह्या गहू होता खुला गेला दिला झाकून. आता काही नेणं नाही होत गहू डायरेक्ट उद्याच घेऊन जाऊ म्हणलं. आणि हार्वेस्टर दिला आपल्या वावराच्या बाहेर काढून. आणि आमची गाडी खाली आणि आम्ही निघलो घराकडे जासाठी. तर पोट्टे आजच्यासाठी एवढंच. उद्या पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून चालेल बस.